मी एक ती गोष्ट विचारणार आहे. आता ती तुझ्या सिनेमात आहे का मला माहीत नाही, पण मला आत्ता ते जाणून घ्यायचं आहे, की आता आईशी आपण खूप हट्टाने कधी रागवतो, कधी प्रेमाने असतो, पण कधी-कधी अशा काही गोष्टी असतात, ज्या आपल्याला एकटं कुठेतरी आपण 20 दिवस जातो ना, तेव्हा जेव्हा आई आठवते ना आपल्याला आणि अरे, मग ते एवढं इमोशनल होतो आपण. तेव्हा तिला काहीतरी सांगायचं असतं, जे आपण तेही कदाचित फोनवर नाही सांगू शकत किंवा भेटल्यावर नाही सांगू शकत. तर असं काहीतरी जे आता आईला सांगायचं, जे आज आपण या इंटरव्ह्यूत. नाही, आईला हेच मला सांगायचं आहे, की तिच्याचं जेवण मी ऑब्व्हियसली रोज मिस करतो. कारण 12-13 वर्ष आता मी वेगळ्या शहरात आहे. तर आईच्या हातचं जेवण ही एक एनी पर्टिक्युलर डिश? ॲक्च्युली वरणफळं मला खूप आवडतात तिच्या हातची, भयंकर आवडतात मला. वीक पॉईंट आहे. किंवा कोबीची भाजी ती ज्या पद्धतीने डाळ घालून करते ती एक माझी अत्यंत आवडती. उकडीचे मोदक आउटस्टँडिंग करते ती. मला खूप आवडते. तर या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. ज्या गोष्टी मी कॉलेजमध्ये असताना मला वाटायचं की हां, रोज तेच मिळतंय आणि आता त्याकडे दुर्लक्ष करून बाहेर खायला जाऊया. तीच गोष्ट एक प्रकारची लक्झरी आहे. हे तुम्हाला वेगळ्या शहरात गेल्यानंतर कळतं. म्हणजे हे तुम्हाला प्रॉपर त्याची एक जाणीव होते की हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे सिंपल तुला गोष्ट सांगतो की असं नाही की मी इथे घरचं जेवत नाही. आम्ही घरचंच जेवतो. पल्लवी सुंदर स्वयंपाक करते. पण पुण्याला गेल्यानंतर ते जे एक माहोल तयार होतो ना, की आपल्याला एक स्पेशल फिलिंग दिलं होतं ना, की आलंय बाळ अनेक दिवसांनी घरी आता. तर ते तर लाड जे पल्लवी होतात. काय मला असं वाटतं, की ह्या सगळ्या तुझ्या समारंभावरनं मला असं वाटतं, की घरी तू बहुतेक जेलमध्ये जायस मुंबईमध्ये. म्हणजे तुला तुला कोणी काही खायला घालत नाही, बिचाराला काही मिळालं नाही, असं एक सतत वाटतं. सो ती एक गोष्ट ते आहे जी प्रत्येक बायकोची व्यथा आहे, ती जाऊ हां, दे. ती मध्ये ती आणि ती आमची एक मैत्रीण म्हणजे मुग्धा ते बोलत होत्या ना, त्या तेच म्हणल्या, की हे म्हणजे पुण्याला गेल्यानंतर वरण भातही असा खातात, की काय वरण भात आहे. अरे त्याच्यात काय आहे? सगळीकडे तेच आहे. तर मी म्हटलं ते नाही कळणार त्यात तो तुम्हाला. पुण्याचा वरण भात आहे. एक्झॅक्टली. ते सांगून मी म्हटलं, की ते काय ते डेफिनेटली मिस करतो आणि मला एक आता जसं वयाचा टप्पा बदलतोय ना, तसं असं वाटतं, की निमित्त काढलं पाहिजे आणखीन भेटण्याचं किंवा बाहेर जाण्याचं किंवा हे विचारण्याचं, की असं काय आहे जे तुला करायला आवडेल. कारण आपण खूप कमी वेळा आयांना हे विचारतो, की असं काय की जे तुम्हाला आवडेल. मग आम्ही त्याच्यासाठी एखाद दिवस सॅक्रिफाईस करू आणि जाऊ. सॅक्रिफाईस इन द सेन्स की एक आपलं रुटीन सोडू आणि जाऊ किंवा ते 2 दिवस आपण कुठेतरी जाऊन काहीतरी करू. तर ते ना कायम असं राहतं, की करायचं होतं, पण ठीक आहे आत्ता वेळ नाही आहे. किंवा करायचं होतं पण आता हातपाय म्हणजे असं मी काही मित्रांच्या बाबतीत पाहिलं आहे, की त्यांच्या आयांना, वडिलांना ते करायचं होतं. मग त्यांनी वाट बघितली आणि नंतर इट केम टू अ पॉइंट की त्यांना ते नीट चालता-फिरता पण येईना. आणि मग ते त्या रिग्रेट स्पेसमध्ये गेलं. तर मला असं वाटलं, की तुम्ही पैसे कमवणारच आहात आयुष्यभर. तुम्हाला कामं मिळतच राहणार आहेत आयुष्यभर. तुम्ही वेगवेगळी शिखरं पादाक्रांत करतच राहणार आहात. पण त्याच्यामध्ये हे मिस नाही व्हायला पाहिजे. कारण काय ना, तुम्हाला काहीच येत नव्हतं, तेव्हापासून ती लोकं तुमच्या मागे उभी आहेत. आणि तुम्हाला सगळं येतंय, याचा त्यांना आता अभिमान पण आहे. पण ते तरीही मूक साक्षीदार आहेत. त्यांचे डिमांड्सच नाही आहेत. सो माझ्या आईच्या बाबतीत मला सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे, की तिची काहीच डिमांड नाही माझ्याकडनं. तर ते मला फारच आवडतं म्हणजे. म्हणजे माझ्यासाठी ते चुकीचं आहे, पण ते मला आवडतं. आणि अभिनय, तुझी आई आमच्या सगळ्यांची फेवरेट आहे. प्रियाताई, तुम्हाला खूप प्रेम आणि नमस्कार. आणि तूच आता सांग. आम्ही असं कधीच माझ्या आईपासून कुठलीच मनातली गोष्ट लपवून कधीच ठेवलेली नाही. तिला नेहमी मी व्यक्त होतो. एकदा फक्त मला आठवतं, की मला जेव्हा तिने नवीन बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं होतं आणि ती एका महिन्यानंतर मला भेटायला आली, तेव्हा मी खूप रडून गोंधळ घातला होता. मला परत घेऊन चल म्हणजे चौथीत होतो मी, 10 वर्षाचा वगैरे होतो. सो खूप रडून गोंधळ घातला, की मला प्लीज परत घेऊन चल, मला घरी यायचं आहे. आणि तिला पण रडू येत होतं, पण ती ना दाबत होती आणि मला ते लक्षात आलं त्यावेळेला. त्याच्यानंतर जेव्हा पण ती मला बोर्डिंग स्कूलला सोडायची, मी कधीच रडलो नाही. मी मनात दाबून ठेवायचो ती गोष्ट, की मला परत घरी यायचं आहे आणि मला नाही जायचं आहे बोर्डिंग स्कूलला. अर्थात ते काय खूप घाण एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलं होतं तिने, ते हॉस्टेल वाईट होतं असं अजिबात नाही आहे. पण ते फॉर्मेटिव्ह इयर्स होते माझे आणि माझं आणि माझ्या आईचं रिलेशनशिप खूप क्लोज होतं, खूप घट्ट होतं. त्यात मला बोर्डिंग स्कूलला राहावं लागत होतं, त्याच्यामध्ये मी खूप जरा निराश असायचो. तर ते मी कधीच तिला बोलून दाखवायचो नाही, की मला नाही जायचं आहे, मला मला राहायचं आहे, मला घरी मुंबईत राहायचं आहे. कारण मला माहिती होतं, कारण ती एकटी लढते. ती घरी एकटी आहे. तिला जर आमचं पण टेन्शन असेल, आम्ही घरात असू तर ती कामात नाही लक्ष घालू शकणार आणि तिला काम सोडून घरात बसणं ती अफोर्ड नाही करू शकत. सो या गोष्टी बॅक ऑफ द माइंड ठेवून मला खूप ते राहावं लागलं.
समजून घ्यावं लागलं. सो तो कुठेतरी जो समजूतदारपणा आहे जो तिच्यामुळे पण आला माझ्यामध्ये. सो आय फील की आम्ही दोघांनी आयुष्यभर एकमेकांना खूप समजून घेतलंय. आमच्यात अनेक भांडणं होतात, वादविवाद होतात, आमच्यात अनेक मतभेद आहेत, आमच्यात खूप मतभेद आहेत. पण या गोष्टीचा फ्रीडम पण तिने मला दिलाय की तू तुझी मतं ठेवू शकतोस, मी माझी मतं ठेवू शकते आणि वी हॅव टू रिस्पेक्टफुली एक्सेप्ट ईच अदर्स ओपिनियन. जे मी खूप नाही करायचो खूप काळात. मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो होतो तेव्हा मी जरा रेबेल आणि थोडासा काय म्हणतो सोशल भान मला नुकतं आलं होतं. प्रत्येक गोष्टीवरती मी प्रश्न उठवायचो, प्रत्येक गोष्टीवरती मी वादविवाद करायचो. कधी कधी समोरच्याची फिलिंग पण नाही समजून घ्यायचो त्या गोष्टीची कशी आहे, रॅशनली आणि प्रॅक्टिकली बघायचो. पण नंतर जसं वय वाढत गेलं, जसं आईसोबत अजून वादविवाद आर्ग्युमेंट्स होत गेले, तसं मला कळत गेलं की नाही, तिची मतं आहेत, माझी मतं आहेत. आय हॅव टू रिस्पेक्ट दॅट. हेच की एवढंच. आईला सगळं सांगितलेलं आहे मी, अजून माझ्याकडे आईला सगळं माहीत असतं. त्यामुळे सो आय फील की तिने जो थँक्यूज म्हणेन मी तिला की द फ्रीडम दॅट शी हॅज गिव्हन मी टू हॅव माय ओन मोरॅलिटी, हॅव माय ओन ओपिनियन्स. थँक्यू फॉर दॅट. हाऊ स्वीट. वा, खूपच छान पॉइंटस. तू काय सांगायच? मला आईला एवढंच सांगायचं आहे की एव्हरी टाइम म्हणजे तुझ्या आईचं नाव? लहानपणापासून- निलिमा. एव्हरी टाइम सगळ्या निलिमा तुला माहिती होतं हो. ऑब्विसली सगळ्या निलिमा छान असतात. एका निलिमाने एका सुंदर मुलीला जन्मला घातलाय, तिचे नावे ऋता. बोलतो. सो नाही, मला तिला इतकंच सांगायचं आहे की एव्हरी टाईम म्हणजे मी माझ्या आईला कुठल्याही रिलेशनशिपमध्ये हे गरजेचं आहे की वी शो अप फॉर इच अदर. आणि हे माझ्या आईने केलेलं आहे माझ्या भावासाठी, माझ्या बाबांसाठी आणि माझ्यासाठी. सो मला फक्त तिला एवढंच सांगायचं आहे की आता इट इज माय टाईम टू शो अप. सो आय जस्ट होप की तिला हाकही मारावी लागणार नाही आणि आय विल बी शोईंग अप. आय जस्ट वॉन्ट की एवढं तरी मी कॅपेबल झाली पाहिजे. कारण लग्नानंतर ऑल्सो तुमच्या डिस्टन्स पण येतो खूप, म्हणजे नॉट इमोशनली और मेंटली बट ऑल्सो. म्हणजे आता ते चेंबूरला राहतात, मी मलाडला राहते, पण काय काय मिस करतेस किंवा आईच्या हातचं काय मिस करतेस? आईच्या हातचं जेवण, ओ गॉड, त्यातलं हो. काय स्पेशल डिश जसे यांनी काही माझे सांगितलं? खूप सगळंच भारी बनवते, पण प्रॉन्स, वा. मटन पुलाव, घावणे, ओ गॉड. आणि ऑल्सो मी हे मिस खरंच लाईक ही सेड ना, आई गो मला खरंच घरी जायचं असतं, कारण मला असं असतं की तर सगळ्या हातात मिळणार आहे. वा. आणि तू असं. खातेस हे सगळं? ते दिसत नाही So, मी फक्त. काय करते माहितीये का, नाही नाही नाही. असं नाही, मी काय करते माहितीये का, जेव्हा चीट मील असतो ना तेव्हा एक कॉलम, तेव्हाच जा. आणि म्हणजे मला मध्ये अशी फेज आली होती की मला चीट मीलला पुरणपोळीच खायची असायची. सो मी तिला पण, आणि ती पण बाहेरची नाही, बिकॉज मला ना पर्सनली चीट मील वेस्ट झालेला आवडत नाही. तर मला असं होतं की एक तर मी माझ्या बॉडी बरोबर असं नाही करायचं, असं चांगला पिझ्झा खाणार, चांगली पुरणपोळी खाणार. एक्झॅक्टली. व्हॉट कॅन, म्हणजे एक गोष्ट जी कधीच चुकीची होऊ शकत नाही ती म्हणजे आईच्या हातचं जेवण. वा. So, मी तिला असं तर ती नेक्स्ट डे पुरणपोळ्या रेडी असं, त्यामुळे मला ते मी खूपच मिस करते. आणि ते फक्त म्हणजे प्रत्येक आई करते, पण ते फक्त आईच करू शकते, बाकी कोणीही नाही करू शकत. सो या. अभिनय, तुला सांग प्रियताईंच्या हातचं काय स्पेशल? बापरे, मला तिच्या हातची गोवन फिश करी, गोवन प्रॉन्स करी. परत माझी आई कोल्हापूरची असल्यामुळे माझी जी पणजी होती ती शाहू महाराजांच्या किचनमध्ये बिर्याणी बनवायची काम करायची. सो तिने जी रेसिपी बिर्याणीची होती ती आमच्या घरात अजूनही चालू असते. वा. सो ती बेदाणे, शाही काजू, बिर्याणी म्हणजे. शाही बिर्याणी त्या पद्धतीची ती बिर्याणी. ओ, अरे चला, चालेल. मम्मीला सुट्टी पाहिजे, तिला सुट्टी नाहीये. प्रियताई आम्ही येणार आहोत Yes. सगळे. तर तिच्या हातचा यखनी पुलाव, परत ती कोल्हापुरी स्टाईल सुकं चिकन, सुकं मटण, आणि तो नुसता रस्सा करते, तांबडा रस्सा. तो बाय. पण एक उत्तम असतो. त्याच्या डोळ्यातच दिसलं मला. तो पण मस्त असतो. तर हो. त्यामुळे म्हणजे ती आमरस पण तिचा इंटरेस्टिंग असतो. म्हणजे आमरस असा बनवायला तुम्हाला स्किल स्पेशल लागत नाही, हो. पण आमरस आम्ही गुळात करतो, तर गुळात ते उत्तम लागतो आमरस. गुळ आणि आंबा हे कॉम्बिनेशन जे आहे ना ते हेव्हनली आहे. बघ. ते अंडररेटेड आहे खूप कॉम्बिनेशन, गुळ आणि आंबा. अप्रतिम अप्रतिम. आता मे मध्ये छान. तेव्हाही बोलवा मला. 100% नक्की आपण बघ. 100% करूया. आणि आता जी आपली